बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री सद्गुरु चैतन्य नमस्कार आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण सद्गुरूचे ते नमस्कार आता. तर आपला 58 क्रमांकाचा पॉइंट चाललेला आहे. लक्षणाचे प्रकार. आता हे लक्षणाचे प्रकार आपले पंचीकरणामध्ये पण झालेले आहेत. पाठीमागं पण लक्षणाचे प्रकार आलेले आहेत आणि आता पण लक्षणाचे प्रकार आहेत. तर लक्षणं म्हणजे काय अगोदर आपल्या ध्यानात आलं पाहिजे. आणि लक्षणं जर नाही कळली तर काय घोटाळा होतो तर ते ध्यानात घ्या. तर तत्वमसी इत्यादी महावाक्याचा जीव ब्रह्माची एकता असा अर्थ आहे. तत्वमसी इत्यादी महावाक्याचा जीव ब्रह्माची एकता असा अर्थ आहे. हे जे आपलं तत्वमसी महावाक्य आहे ते जीव ब्रह्माचं ऐक्य सांगताय आपल्याला. तर ते जेव्हा शब्दाच्या अर्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ अनुभवाशी जुळत नसेल तेव्हा वाक्यातील पदाचा अर्थ निराळा करून अनुभवाशी जुळेल असा अर्थ घ्यावा लागतो. आता आपल्या पंचीकरणामध्ये झाला होता, गाईचा गोठा गंगेत आहे. म्हणजे आपल्याला अर्थ अर्थ आपण कसा घेतला तर गाईचा गोठा गंगेत नसतो. म्हणजे कुठंतरी नदीच्या कडेवर असला पाहिजे. ही जहत लक्षणं आहे. आणि अजहत लक्षणामध्ये तांबडा धावतो. आता तांबडा धावतो म्हणजे तांबडा काय धावतो? की एखादा कुत्रा किंवा एखादा बैल. तर आपण त्याच्यामध्ये ते मिक्सिंग करावं लागतं. पण तत्वमसी महावाक्यामध्ये काही म्हणजे भागत्याग ही लक्षणं घ्यावी लागते. भागत्याग लक्षणा म्हणजे जहत, जहती ही लक्षणं. तर आपल्या 3 लक्षणं आहेत आणि या 3 लक्षणाबद्दल ते सांगतायत. तर जहत लक्षणा, अजहत लक्षणं आणि जहद, जहत ह्या किंवा भागत्याग अशा 3 प्रकारच्या लक्षणं आहेत. तर ह्या 3 प्रकारच्या लक्षणेने महावाक्याचे जीवब्रह्माची एकता हे तात्पर्य आहे. तर महावाक्य मग आता कोणत्याही वेदाचं कोणतंही महावाक्य असो, 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत आणि त्या सर्वांचा अर्थ आहे आपला जीव परमात्म स्वरूप आहे. असंच वेदाचं महावाक्य किंवा वेद सांगतात. पण त्याच्याबद्दलचंच आपलं जे अज्ञान असतंय, तर त्याच्याबद्दल किंवा खरंचच माझा जीव आत्मस्वरूप असेल का? किंवा माझा आत्मा ब्रह्मरूप असेल का? असा जे आपल्याला संशय, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना आपल्याला अनुग्रह दिल्याच्या नंतर आपल्याला चिंतन करा वगैरे सांगितलं, तर मग आपण म्हणतो, की बाबा खरंचच आपण असतो का? आपल्या मनाला प्रश्न पडतात, की मी खरंच परमात्मा स्वरूप असेल का? मग आपण देहाच्या गोष्टी आपल्याकडे लावून घेतो आपण. मी तर सुखी आहे, दुःखी आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे वगैरे. मी जीव आहे, मी अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. मग आता ईश्वराची आणि आपली कशी बराबरी होईल? पण वाच्यार्थ दृष्टीनं आपली बराबरी होत नसते. पण लक्ष्यार्थ दृष्टीनं आपण तेच आहोत आणि सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, हे वेदांताचा सिद्धांतच आहे. जीव ब्रह्मरूप आहे हा वेदांताचा सिद्धांत आहे. पण वेदांताचा सिद्धांत असूनही आपल्या समोर कोटबऱ्याही सांगून, किती वेळेसही सांगितलं तरी आपल्याला असं वाटत नाही, की माझा आत्मा ब्रह्मरूप असेल किंवा मी मुक्त असेल. मग आपण काय करतो तर आपल्याला अनंत जन्माचे संस्कार आहेत कर्ता भोक्ता म्हणून किंवा मी देह आहे असं म्हणतो किंवा देह माझा आहे असं आपण म्हणतो.
कारण प्रत्येकजण असा म्हणतच असतो किंवा मी देह आहे, माझा देह आहे वगैरे. पण आपला पाठीमागे झालेला आहे, की दृश्य वस्तू ज्या असतात, त्या दृश्य वस्तू म्हणजे आपण नसतो ही आपल्याला खात्रीशीर माहिती आहे. आता तुमच्या आजूबाजूला बऱ्याचशा दृश्य वस्तू पडलेल्या असतील. काय भिंत असेल, काही सामान पडलेलं असेल, काही असेल, पण ती वस्तू आणि आपण एक नाहीत. तसाच आपला देहसुद्धा एक त्या वस्तूसारखाच दृश्य आहे. म्हणून तो देह मी नाही हे आपल्याला खात्रीशीर कळायला लागलं. पण आपण म्हणत असतो की बाबा देह माझा आहे. तर माझं जरी म्हणलं आपण वस्तू, तरी ती माझी वस्तू म्हणजे त्याचं उपादान कारण काय आहे हे ध्यानात घ्यावं लागतं, की कशापासून ह्या वस्तू बनलेल्या आहेत. मग आता ह्या ज्या वस्तू आहेत, हा देह जे आहे, त्या हा पंचमहाभूतापासून बनलेला असताना, देह पंचमहाभूताचा असताना देह आपला कसा म्हणावा? तर म्हणले, ज्यांना हे दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे किंवा ज्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान कळायला सुरुवात झालेली आहे, ते कधीही देहाला मी म्हणणार नाहीत किंवा देह माझा आहे असं म्हणणार नाहीत. त्यांना खात्रीशीर माहीत झालेलं असते, की देह दृश्य आहे म्हणून देह मी नाही. आणि देह माझा नाही तर हे पंचमहाभूताचा देह आहे. याच्यावरून देहही माझा नाही. मग ही पंचमहाभूत ईश्वराने निर्माण केलेली आहेत. म्हणून आपल्याला तत्त्वमसी महावाक्यार्थानं ततत्वमसी ततचा वाच्यार्थ कळावा लागतो, ततचा लक्ष्यार्थ कळावा लागतो. ततचा लक्ष्यार्थ आहे ब्रह्म आणि वाच्यार्थ आहे ईश्वर आणि जीवाचा लक्ष्यार्थ आत्मा आणि जीवाचा वाच्यार्थ त्वमचा वाच्यार्थ जीव. तर जीवाचा आणि ब्रह्माचा मग आता दोघांचा लक्ष्यार्थ घ्यावा लागतो. त्वमचा लक्ष्यार्थ आत्मा आहे आणि ततचा लक्ष्यार्थ ब्रह्म आहे. तर आपला आत्मा ब्रह्माशी एकरूप आहे हे पारमार्थिक दृष्टीनं असतं हे ध्यानात ठेवा. पारमार्थिक दृष्टीनं आपण एकरूपच आहोत त्या परब्रह्माशी. कारण आपला आत्मा हा परब्रह्माशी एकरूपच आहे. हे लक्षार्थ दृष्टीने घ्यावं लागतं. म्हणून भागत्याग लक्षणा, ही भागत्याग लक्षणा चांगली ध्यानात ठेवा. म्हणजे आपला आत्मा ब्रह्मरूप आहे हे वेदांताचा सिद्धांत आहे आणि ते एका नाही संतानं सांगितलं. व्यास महाराजांनी तेच सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी तेच सांगितलं, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, दासबोध अ, आपले जेवढे बी संत झाले असतील तेवढे. गीता, भागवत, वेद, उपनिषद, श्रुती, शास्त्र या सर्वांचा हा सिद्धांत आहे, की आपला आत्मा ब्रह्मरूप आहे. तर मग असणारं अशी ही तर महावाक्याच्या जीवब्रह्माची एकता ही तात्पर्य आहे. त्या वाक्यातील पदाच्या शक्तिवृत्तीने बोधन केले जात नाही. म्हणून त्या ठिकाणी लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी पहिल्या 2 लक्षणाचा महावाक्यार्थाचे तात्पर्य काढण्यात उपयोग होत नाही. म्हणजे महावाक्याच्या अर्थाचा जहत आणि अजहत या 2 लक्षणेने अर्थ जुळत नाही. म्हणून आपण भागत्याग लक्षणा म्हणजे जहद, जहत तर ही लक्षणं घ्यावी लागते. म्हणून शिष्य म्हणतो, "महाराज प्रथम मला लक्षणा म्हणजे काय ते सांगा, नंतर जहद आदी लक्षणातील भेद सांगा." म्हणजे हे मला कळत नाही म्हणतो, की मला प्रथम लक्षणा म्हणजे काय हेच ध्यानात येत नाही म्हणतो. तर ते काय ते मला सांगा आणि नंतर मग हे भागत्याग लक्षणं सांगा. तर पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन. आता पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन म्हणजे नामरूपाचं वर्णन आहे. ध्यानात घ्या, नाम आणि रूप. आता श्री गुरु म्हणतात, घटपटादी जी पदे आहेत. आता घटपटादी पदे म्हणजे त्याचं नावं. आपण त्यांना तांब्या असेल तर तांब्या, घट असेल तर घट, मठ असेल तर मठ वगैरे, वगैरे. ज्या-ज्या वस्तूची जी नावे आहेत, ते नावं आपण घेतो. म्हणजे घटापदाची जी पदे आहेत त्यांच्या ठिकाणी 2 वरत्या असतात म्हणले. आता 2 वरत्या काय असतात? एक शक्तीवरती आणि दुसरी लक्षणावरती. तर शक्तीवरती कशाला म्हणायचं आणि लक्षणावरती कशाला म्हणायचं? तर ध्यानात घ्या, लक्षणावरती समजण्याला प्रथम शक्तीवरतीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. शक्तीवरती कशाला म्हणतात? तर म्हणून तुम्हाला आता प्रथम शक्तवरती सांगतो म्हणले, हे शब्दशक्ती प्रकरण फार सूक्ष्म आहे. म्हणून एकाग्र चित्तानं श्रवण करावं.
घट हे पद श्रवण केल्यानंतर नियमाने कमुग्री वादिमान म्हणजे ज्याचा गळा बारीक आहे असे भांडे लक्षात येते. घट पदाचा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला घटाचा अनुभव असतो म्हणजे गाडगं किंवा घट. तर मग आपल्याला घट म्हणल्याबरोबर बारीक तोंड, पोट मोठं, गोल आकार अशा पद्धतीचा घट आपल्या समोर समोर असेल किंवा नसेल तरी आपल्याला त्याची जाणीव होते, की अशा-अशा प्रकारचा घट असतो म्हणून. तर मग यावरून घटपदाचा व घटरूप पदार्थाचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे त्या नामाचा आणि रूपाचा काहीतरी संबंध आहे. घट आणि त्या घटाचं रूप याचा संबंध आहे असं ध्यानात येतं. त्या संबंधालाच शक्तिवृत्ती असे म्हणतात. नाव घेतल्याबरोबर त्या नावाचा आणि रूपाचा संबंध असणे यालाच शक्तिवृत्ती असं म्हणतात. नैकाच्या मतामध्ये घटपद श्रवणाने ऐकणाऱ्याला कंबुगरी वादिमान अर्थाचे ज्ञान व्हावे अशी ईश्वराची इच्छा आहे. ती ईश्वराची इच्छाच शब्दाची शक्ती आहे. पण सिद्धांत मतामध्ये तसे मानित नाहीत. तर घटपद श्रवण करत्यास कलसरूप अर्थाचे ज्ञान करून देण्याचे जे घटपदामध्ये सामर्थ्य आहे, तीच पदाचे ठिकाणी शक्ती आहे. याचप्रमाणे सर्व पदामध्ये आपापल्या अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. त्या शक्तीलाच सामर्थ्य, बल, जोर असेही म्हणतात. उदाहरणार्थ अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याची, जलाच्या ठिकाणी ओले करण्याची, त्याचप्रमाणे सर्व पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याचे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्यालाच वेदांतशास्त्रामध्ये शक्ती असं म्हणतात. आता कोणताही पदार्थ जरी आपण घेतला तरी त्या पदार्थामध्ये शक्ती असते. कारण आता आपण बघा जेवण केलं तर जेवणाने आपली तृप्ती होते हे आपल्याला कळतं. म्हणजेच त्या पदार्थाचं नाव आणि रूप या दोन्हींचा संबंध असणे हीच शक्तिवृत्ती आहे. तर शक्तीविषयी नैकाचे मत. आता हे काय आहे, की आता मत आहेत बघा. हे मत वाचायला गेलं की सगळा डोक्यात गोंधळ होतोय. तर आता आपण एवढं ध्यानात ठेवायचं की हे ह्यांचे मत आहेत. नाही कळालं तरी डोक्यात ठेवा. की हे ह्यांचं म्हणणं आहे असं प्रत्येकाचं. ते 2-4 जणांचं म्हणणं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. अशा आपल्याला शंका पडू नयेत म्हणून हे त्यांचं म्हणणं आपल्यापुढं मांडलेलं असतं. शक्तीविषयी न्यायिकाचे मत आणि त्याचे खंडन. आता शक्तीविषयाचं मत काय आहे आणि त्याचं खंडन काय आहे? अगोदर मत पाहू आणि नंतर खंडन पाहू. शिष्य म्हणतो, "महाराज न्यायिकाने ईश्वराची इच्छा ही जी शक्ती मानली आहे, तशी शक्ती मानणे मला योग्य वाटते." कारण आपण म्हणता त्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी अग्नीच्या स्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती म्हणून निराळा पदार्थ काही दिसत नाही. म्हणजे अग्नी म्हणल्याबरोबर त्याचं नाव बिन रूप बी एकच आहे असं वाटतं म्हणतो. मग आता त्या अग्निसंबंधित वस्तूंचा दाह करतो असे प्रत्यक्ष दिसत असतात. त्या अग्नीच्या ठिकाणी अप्रत्यक्ष दाहक शक्ती मानून तिच्या ठिकाणी दाह करण्याची कारणता मानणे हा दरविडी प्राणायाम कशाला? एवढ्याकरिता पदापासून ठराविक अर्थबोध व्हावा, अशा तऱ्हेच्या ईश्वरी इच्छेलाच शक्ती मानणे चांगले. श्री गुरु म्हणतात, ईश्वरी इच्छा शक्ती मानणे योग्य नाही. कारण मनी, मंत्र, औषधी यांचा जर अग्नीशी संयोग झाला, तर अग्नीपासून दाह होत नाही असा अनुभव आहे. नाहीतरी आपल्याला काय आता अग्नी म्हणल्याबरोबर अग्नी आणि तो शब्द जर एकच आहे असं म्हणलो, तर म्हणले अग्नी म्हणल्याबरोबर तोंड पोळायला पाहिजे होतं. पण अग्नी म्हणल्याबरोबर काही तोंड पोळत नाही. मग याच्यावरून तुम्ही कसं एकच आहे म्हणतात म्हणले. तेच मनी मंत्राधिक म्हणजे आता हे त्याला जर काही-काही बघा ते जादूगार लोक असतात किंवा ते काही चमत्कार करणारे असतात. ते काहीतरी आपल्या हाताला वगैरे लावतात किंवा अंगाला लावतात आणि ते विस्तवावर बसणे, विस्तवावर चालणे असं करतात. त्याच्यामुळं त्याचा दाह होत नाही. असं आपल्याला आपण असे उदाहरणं ऐकलेले, बघितलेले आहेत. तेच मनी मंत्राधिक प्रतिबंध असताही त्या प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक मणी जर अग्नीजवळ आणून ठेवला, तर तोच अग्नी संबंधित पदार्थांचा दाह करीत नाही. आता असे पहा की आता असे पहा की दाहक शक्ती वाचून केवळ अग्नीच जर दाहकतेचा हेतू असता, तर प्रतिबंध असताही अग्नीने दाह केला पाहिजे होता. पण तो तर होत नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रतिबंधक असतानाही अग्नी हा होताच. मग तो अग्नी मग तो अग्नी संबंधित पदार्थाचा दाह करीत नाही,
यावरून अग्नीच्या ठिकाणी 10 करण्याची शक्ती असे मानले पाहिजे. जशी अग्नीचे ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न 10 शक्ती आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, की अग्नी हा शब्द वेगळा आहे आणि अग्नीची शक्ती वेगळी आहे. कारण अग्नी शब्द उच्चारला तर तोंड पोळत नाही. कारण जर अग्नी म्हणल्याबरोबर जर अग्नी, आता तिखट म्हणल्याबरोबर जर तिखट लागत असतं, तर मग आपण म्हणजे जसं की अग्नीनं तोंड भाजलं असतं. तसं तिखट म्हणल्याबरोबर तोंड पोळलं असतं, तर माणसाने तिखट शब्द उच्चारलाच नसता. किंवा अग्नी म्हणल्याबरोबर जर पोळत असतं, तर अग्नी शब्द उच्चारलाच नसता. तर तसं ध्यानात घ्या, जसं अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न 10 शक्ती आहे, त्याचप्रमाणे जलादी पदार्थाच्या ठिकाणी आपले कार्य करण्याची शक्ती आहे असे मानले पाहिजे. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये त्याची त्याची शक्ती असते. पण नाव आणि रूप इथं घटापटादिकामध्ये वेगवेगळं असतं. त्याची शक्ती वेगळी असते आणि त्याचं नाम वेगळं असतं. आणि परमार्थ स्वरूपामध्ये सुद्धा तसंच आहे. आपल्याला त्याचा पुढं-पुढं कळेल. शक्ती असल्यावाचून कोणताही पदार्थ कोणतेही कार्य करीत नाही. बरं त्याच्यात शक्ती नाही म्हणावा तर तसं बी चालत नाही. अग्नी म्हणलं तर अग्नीमध्ये शक्ती असते की नाही? अग्नी हा पळतच असतो. एखाद्या कामगाराच्या ठिकाणी काम करण्याची निराळी शक्ती म्हणून दिसली नाही तरी त्याने केलेल्या कार्यावरून त्या ठिकाणी ते काम करण्याची शक्ती असे मानावेच लागते. जर त्या पदार्थामध्ये शक्ती नसती तर ती ड्युटी झालीच नसती किंवा आपल्याकडून काही कार्य झालंच नसतं. पण एखाद्याला रोग झाला म्हणजे त्या रोगाच्या ठिकाणची शक्ती नाहीशी होते आणि तोच रोग बरा झाल्यानंतर पुन्हा येते हा प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून मनुष्यांच्या ठिकाणी त्याच्या वाचून निराळी अशी शक्ती आहे हे सिद्ध होते. यावरून मनुष्याच्या ठिकाणी त्याच्याहून निराळी अशी शक्ती आहे हे सिद्ध होतं. याप्रमाणे घटापटादिकाच्या ठिकाणी त्या पदाहून निराळे अर्थज्ञान करून देण्याची शक्ती आहे हे सिद्ध झाले. न्यायमताप्रमाणे ईश्वराची इच्छा ही जर शक्ती मानली, तर ईश्वर साक्षी इच्छा ईश्वराचा धर्म असल्यामुळे तो ईश्वराच्या ठिकाणी आहे असे म्हणावे लागेल. ईश्वराची इच्छा रूप शक्ती पदाच्या ठिकाणी असणे शक्य नाही. असे असता ईश्वराची इच्छा पदाची शक्ती असे म्हणले तर न्यायमतामध्ये मोठा अन्याय आहे. तर आता हे वैयाकरणीच्या मताने शक्तीचे लक्षण. आतापर्यंत न्यायमतवाल्याचं होतं, आता वैयाकरणीच्या मताने शक्तीचे लक्षण. वैयाकरणीचे मत आणि त्यांचे खंडन. तर पदाच्या ठिकाणी अर्थज्ञानाची हेतुता ही पदार्थ ठिकाणी शक्ती आहे. ज्याप्रमाणे घटपदाच्या ठिकाणी कलसरूप अर्थज्ञानाची जी योग्यता, तीच शक्ती आहे, असे वैयाकरणी म्हणतात. वैयाकरणीचं काय मत आहे, तर घटपदाच्या ठिकाणी कलशरूप अर्थज्ञानाची. म्हणजे हा कलश आहे असं जे कळणं त्यालाच त्याची ती शक्ती म्हणतात हे वैयाकरणी. हे त्यांचे मानणे शब्दावरून वेदांताच्या मताप्रमाणेच आहे. पण स्पष्ट बोध होण्याकरिता त्यांना असे विचारावे, की तुमच्या मतामध्ये पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करून देण्याचे सामर्थ्य आहे काय? होय म्हणेल तर आमच्या मताप्रमाणे शक्तीची सिद्धी झाली. पण पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकतारूप योग्यता ही शक्ती आम्ही मानित नाही असे जर म्हणेल, तर आम्ही सामर्थ्यास शक्ती मानित नाही असा अर्थ होतो. पण सामर्थ्याहून निराळी शक्ती म्हणून वेगळे असे मानणे योग्य नाही. कारण लोकांमध्ये सामर्थ्य, बल, जोर, शक्ती ही एकाचीच नावे असल्याबद्दल प्रसिद्ध आहेत. भाजलेल्या बियामध्ये अंकुरोत्पत्तीचे सामर्थ्य नाही याचा अर्थ शक्ती नाही. आता भाजलेल्या बिया घेतल्यानं जर आपण त्या पेरायच्या म्हणलो तर त्या बिया उगवत नसतात. बीज भाजून केली लाहीन पुन्हा जन्म मरण नाही. आता हे बीज भाजून केलेलं आहे तसं आपलं जे बीज आहे ते कशामध्ये आहे? तर ते नामचिंतनानं, ज्ञानानंच ते बीज जळून जातं. अन्यथा दुसरं कशानेही जळत नाही किंवा भाजत नाही. तर मग कारण लोकांमध्ये सामर्थ्य भाजलेल्या बियामध्ये अंकुरोत्पत्तीचे सामर्थ्य नाही याचा अर्थ शक्ती नाही. अग्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती असल्याचा विचार मागे सांगितला आहेच. म्हणून पदाच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती मानण्याची योग्य आहे. सामर्थ्य व शक्ती ही भिन्न मानण्यामध्ये लोकप्रसिद्ध विरोध वाचून दुसरे फल नाही. सामर्थ्य आणि शक्ती ही भिन्न मानण्यामध्ये लोकप्रसिद्ध विरोध वाचून दुसरे फल नाही. म्हणजेच सामर्थ्य आणि शक्ती ही एकच असते. आता जर असे म्हणेल, की पदाच्या ठिकाणी आम्ही सामर्थ्य मानित नाही. पण अर्थ, ज्ञान, जनकता रूप योग्यता मानतो, तर त्यांना असे विचारावे, की
तुम्ही सामर्थ्य मानित नाही म्हणजे सामर्थ्याचा अभाव मानतो. तो त्या पदाच्या ठिकाणी मानता किंवा पदाचे जे अर्थ वन्याधिक त्यांचे ठिकाणी मानता. जर वन्याधिक पदार्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल, तर वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती प्रतिपादनामध्ये जी युक्ती मागे सांगितली आहे, त्या युक्तीने हे म्हणणे खंडित आहे. जर सामर्थ्याचा अभाव पदाच्या ठिकाणी म्हणाल, तर अर्थज्ञान करून देण्याला असमर्थ जे पद, ते अर्थज्ञानाचे जनक आहे, हे म्हणणे असंगत आहे. कारण अर्थज्ञान करून देण्यास असमर्थ असलेले पद अर्थज्ञानाचे जनक आहे असे म्हणणे म्हणजे नपुसकाचे अमोघवीर्य आहे या म्हणण्याप्रमाणे हास्यास्पद आहे. ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य असते त्याला सामर्थ्य म्हणतात. ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य नसते त्याला असमर्थ असे म्हणतात. ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य नाही तिच्याकडून कार्य होत नाही हे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून वैकर्णीच्या मताप्रमाणे अर्थज्ञान जनकतारूप योग्यता ती पदाच्या ठिकाणी शक्ती मानणे योग्य नाही. सिद्धांताप्रमाणे सामर्थ्यरूप शक्ती मानणेच योग्य आहे. तर भटामताप्रमाणे शक्तीचे निरूपण. तर हे असं वाटत असेल, की बाबा जरा अवघडच आहे आजचा पाठ, आहे की नाही? काय नाही, फक्त नामाचा रूपाचाच मेळ आहे. त्या कशाला शक्ती म्हणायचं? आणि शक्ती कोणाची कशी कार्य करते? तर पदाचा पदार्थाशी जो तादात्म्य संबंध म्हणजे किंचित भेद सहित अभेद संबंध, त्या संबंधासच भट्ट मतात शक्ती असे मानतात. म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळे आहेत. आपल्याला फक्त साधू संतांचं मत स्वीकार कार्य करायचं आहे. त्याचा अभिप्राय असा आहे, की अग्नी हे पद अंगाररूप अर्थाहून अत्यंत भिन्न नाही. म्हणूनच अग्निपदाने नियमाने अंगाररूप अर्थाची प्रतीती येते. जर अंगाररूप अर्थाहून अग्निपद भिन्न असते, तर अग्नी या पदाने ज्याप्रमाणे अग्नीहून भिन्न अंगाराची प्रतीती होते, त्याप्रमाणे अत्यंत भिन्न अशा जलरूप अर्थाची ही प्रतीती झाली पाहिजे. आता एकाचं नाव घेतलं की दुसरीची प्रतीती यायला पाहिजे. अग्नी म्हणलं की आपल्याला थंड वाटायला पाहिजे, पण तसं होत नाही. किंवा थंड म्हटलं तर अग्नी म्हणजे गरम होत नाही. तर ज्याची त्याची शक्ती वेगवेगळी असते. ती तर होत नाही म्हणून पदाचा आपल्या अर्थाशी अत्यंत भेद नाही, तसा अत्यंत अभेदही नाही. जर वाच्यवाचकामध्ये म्हणजे पद व अर्थ यांच्यामध्ये अत्यंत अभेद असता, तर जसा अग्निसंबंधाने मुखाचा दाह होतो, तसा अग्निपद उच्चारल्याबरोबर मुखाचा दाह झाला पाहिजे. तो तर होत नाही. का तसं होतंय का? अग्नी म्हणल्याबरोबर पोळायला लागलं, तोंड भाजायला लागलं, तोंडातलं आलं असं काही होत नाही. म्हणून अग्निपद आणि अग्निरूप. अग्निपद आता शब्द बघा, हे अग्निपद म्हणजे ते त्याचं नावच आहे का नाही? अग्नी शब्द आपण त्याला शब्द वापरलेला आहे. आणि अग्निरूप, तर नाव आणि रूप हे वेगवेगळं असतं. किंवा जे नाव दिलेलं आहे ते त्याला अनिर्वचनीय मिथ्या असं नाव आहे. आणि ते त्याचं रूप आणि नाव हे दोन्ही म्हणजे ते कल्पित असल्या कारणानं आपण त्याला काय म्हणतो, की हे अधिष्ठान रूप आहे. असं त्याचा अर्थ असतो. अर्थ यांच्यात अत्यंत अभेदही नाही आणि भेद आहे म्हणून मुखाचा दाह होत नाही. अभेद आहे म्हणून अग्निपदाने अग्नीचीच प्रतीती येते. जलाची प्रतीती येत नाही. ज्याप्रमाणे अग्नी या पदाचा अंगारूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे, त्याचप्रमाणे उदक, जल, जीवन इत्यादी पाणीवाचक पदाचा पाणीरूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे. त्या भेदसहित अभेदासच भट्टानुसारी तादात्म्य संबंध असे म्हणतात. तो तादात्म्य संबंध सर्व पदांच्या ठिकाणी आपापल्या पदाचे प्रकाशन करण्याची शक्ती आहे. म्हणजे आपल्याला जर नावं नाही घेतली, तर मग त्या पदाचं प्रकाशन होत नाही किंवा ते पदार्थ कळत नाहीत. म्हणून भट्ट मतामध्ये तादात्म्य संबंधाहून वेगळी शक्ती मानत नाहीत व तादात्म्य संबंध मानण्यास वेदवाक्याचे प्रमाण आहे असे त्यांचे मत आहे. मग त्यांनी आपल्याला पटवून देण्यासाठी त्यांनी वेदांचं प्रमाण घेतलं. आता वेदांचं प्रमाण मांडूक्योपनिषदामध्ये असं आहे, की ते म्हणतात ओम हे अक्षर ब्रह्म आहे. आता ओम हे अक्षर ब्रह्म आहे असं जर आपण म्हणलो व ते ब्रह्म प्रकाशरूप असून सर्वांचे रक्षण करणारे आहे. पण असा ओम या अक्षराचा अर्थ आहे, ओम हे अक्षर ब्रह्माचे वाचक आहे. ब्रह्मवाच्य आहे. आता ओम शब्दानं ब्रह्माला हाक मारता येते आणि वाचक आणि वाच्य. वाचक म्हणजे त्या नावानं बोलविणे आणि वाच्य म्हणजे त्या ज्याचं नाव घ्यायचं आहे तो. म्हणजे तसं 2 आहेत ना, म्हणजे ओंकार आणि ब्रह्म
तर ओमकार या शब्दानं ब्रह्माला हाक मारायची. जर वाच्यवाचकांचा म्हणजे ब्रह्म आणि ओम या अक्षराचा अभेद नसता, म्हणजे त्यांची एकरूपता नसती, तर मांडुक्य उपनिषदाने अभेद सांगितला नसता. अभेद म्हणजे एकपणा, आहे का नाही? तो तर सांगितलेला आहे, म्हणून अभेद आहे. आता इकडं तर म्हणले मग दोन्ही एकच सांगतंय वेदांत. मग तुम्ही तर नाही म्हणतात. मग असणारा ओम म्हणल्याबरोबरच ब्रह्माची प्राप्ती व्हायला पाहिजे होते किंवा अग्नी म्हणल्याबरोबरच आपल्याला पोळायला पाहिजे होतं. तसं तर होत नाही. आता ओमकार तसेच सर्व लोकांच्या प्रतीतीवरून प्रत्यक्ष प्रमाणाने वाच्य वाचकांचा भेदही आहे. आता वाच्य-वाचकामध्ये भेदही आहे आणि एकरूपता असते. तर कसा भेद असतो आणि कशी एकरूपता असते ती जाणून जाणून घ्या. कारण अग्नी हे पद वाणीत आहे, अंगारादी अर्थ वाणीच्या बाहेर आहे. आता अग्नी हे शब्द आपल्या तोंडामध्ये आहे आणि विस्तव तर बाहेर आहे. तर कारण अग्नी हे पद वाणीत आहे, अंगारादी अर्थ वाणीच्या बाहेर आहे. त्याचप्रमाणे ओम हे अक्षर वाणीमध्ये आहे. ओम हे अक्षर वाणीमध्ये आहे व त्याचा अर्थ जे ब्रह्म ते वाणीहून भिन्न आपल्या महिम्यामध्ये आहे. शब्द ओमकार आपल्या वाणीत आहे, पण त्याचा जे महिमा आहे, तर तो वेगळाच आहे. म्हणजे स्वाश्रयावरच आहे. जरी ब्रह्म व्यापक आहे म्हणून वाणीमध्ये आहे, तरी पण ब्रह्मामध्ये वाणी आहे. पण वाणीमध्ये ब्रह्म नाही. ध्यानात घ्या. ब्रह्म व्यापक आहे म्हणून वाणीमध्ये आहे, तरी पण ब्रह्मामध्ये वाणी आहे. ब्रह्म स्वरूपामध्ये वाणी आहे, पण वाणीमध्ये ब्रह्म नाही. अशा रीतीने पदाचा व अर्थाचा भेद असल्याचे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून पदाचा अर्थाशी भेदाभेद रूप तादात्म्य संबंध प्रमाणसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तर गुण गुणी, गुणी असला तर गुण असतो. जाती व्यक्ती, व्यक्ती असली तर जाती. गुणी असला तर गुण आणि क्रियावान असला तर क्रिया. कारण असेल तर कार्य. तर असे हे शब्द आहेत गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, कार्यकारण. यांच्यामध्येही भेदाभेद रूप तादात्म्य संबंध आहे. रूप, रस, गंध इत्यादिकांना गुण म्हणतात व त्या गुणाचा आश्रय जे भूम्यादिक त्यांना गुणी असे म्हणतात. बघा रूप, रस, गंध इत्यादिकांना गुण म्हणतात व त्या गुणाचा आश्रय जे भूम्यादिक त्यांना गुणी असे म्हणतात. अनेकावर एक धर्म राहतो त्याला जाती असे म्हणतात. ज्याप्रमाणे अनेक ब्राह्मणावर एक ब्राह्मणत्व, सर्व माणसामध्ये एक मनुष्यत्व, अनेक घटावर एक घटत्व ही जाती आहे. त्यालाच लोकांमध्ये ब्राह्मणपणा, जीवपणा, घटपणा असे म्हणतात. जातीचा आश्रय जे ब्राह्मणाधिक त्यांना व्यक्ती असे म्हणतात. जाणे येणे याला क्रिया असं म्हणतात. ती क्रिया करणाऱ्याला क्रियावान असे म्हणतात. याप्रमाणे म्हणजे गुणी, गुणीच्या ठिकाणी गुण असतो, क्रियावानाच्या ठिकाणी क्रिया असते, कारणाच्या ठिकाणी कारण असते. याचा आपापनामध्ये तादात्म्य संबंध आहे. उपादान कारण आणि त्याचे कार्य याचा भेदाभेद रूप तादात्म्य संबंध असतो. निमित्त कारण आणि कार्य यांचा भेदाभेद रूप तादात्म्य संबंध नसून त्यांच्यात भेदच असतो. मातीहून घट भिन्न मानावा तर मातीहून भिन्न अशा घटाची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे तेलाची उत्पत्ती का होऊ नये? आता मातीपासून घट बनवला तर म्हणले ते मातीचाच घट बनतो. पण त्याच्यापासून काही दुसरी वस्तू बनत नाही. त्याप्रमाणे तेलाची उत्पत्ती का होऊ नये तर होत नाही. म्हणून माती व घट यांचा अभेद आहे. बरे माती व घट यांचा अत्यंत अभेद मानावा. तर त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव म्हणता येणार नाही. माती बी एकच अन् गाडगं बी एक म्हणावं तर मग कार्य कोणचं अन् कारण कोणचं? कारण कारण माती आहे आणि कार्य घट आहे. तर कार्य एकाला म्हणतात आणि कारण एकाला म्हणतात. आहे मातीपासूनच परंतु उपादान कारण आणि तुमचं कार्य, तर कार्य घट आहे आणि कारण माती आहे. म्हणून कार्य आणि कारण याचा अत्यंत अभेद नाही, तसाच भेदही नाही. म्हणजे अत्यंत अभेदही नाही आणि त्यांचा भेदही नाही. म्हणून भेदाभेद रूप तादात्म्य संबंध आहे. कसा संबंध आहे तर भेदाभेद रूप तादात्म्य संबंध आहे. भेद मानला असता तर भेदाचा दोष आला असता. अभेद मानला असता तर अभेदाचा दोष आला असता. आम्ही भेदाभेद रूप तादात्म्य संबंध मानत असल्यामुळे दोन्हीही दोष आमच्यावर येत नाहीत, असे भट्टांचे मत आहे. बघा याने असं पटवून दिलं. पण भट्ट मताचे खंडन
आता भट मताचं कशा पद्धतीनं खंडन आहे, हे भटाचे मत तर बरोबर नाही. कारण जरी एका घटामध्ये त्याच घटाचा अभेद आणि दुसऱ्या पदार्थाचा त्या घटाशी भेद आहे, असे असले तरी ज्याचा अभेद आहे त्याचा भेद नाही आणि ज्याचा भेद आहे त्याचा अभेद नाही. म्हणून एकाच वस्तूचा भेद व त्याच वस्तूचा अभेद आहे असे म्हणणे विरुद्ध आहे. भेदाभेद रूप परस्परामध्ये विरोधी आहे. म्हणून वाच्यवाचक, गुणगुणी, जाती, व्यक्ती, क्रियावान तसेच उपादान कारण कार्य यांच्यामध्ये भट्टाने मानलेला भेदाभेद रूप तादात्म्य संबंध चुकीचा आहे. तसेच भेदाभेदाविषयी जे प्रमाण सांगितलेले आहे, काय प्रमाण सांगितलं होतं पाठीमागं मांडुक्य उपनिषदामध्ये? वाच्यक ओम हे अक्षर वाणीमध्ये आहे आणि वाच्य ब्रह्म वाणीच्या बाहेर आपल्या महिम्यात आहे. म्हणून भेद आहे. वेदामध्ये ओम हे अक्षर ब्रह्मरूप सांगितलेलं आहे. ते ब्रह्म व्यापक आहे म्हणून अभेदय आहे. पण भटांचे हे म्हणणे बरोबर नाही. तर आता इथं काय उत्तर सांगायलेत ते बघा. कारण ओमकाराचा व ब्रह्माचा वेदामध्ये अभेद सांगितलेला आहे. तो वाच्यवाचकांच्या अभेद सिद्धीकरिता सांगितलेला नाही. वाच्यवाचकांच्या अभेद सिद्धीकरता सांगितलेला नाही. तर त्यांचा अभिप्राय असा आहे, की ओम या अक्षराची ब्रह्मरूपाने उपासना करावी. म्हणजे ब्रह्माची उपासना करण्यासाठी मग आपण कशानं करायची होती? म्हणून ओंकारानं ब्रह्म उपासना करावी याच्यासाठी ओंकार हे नाव त्याला ठेवलेलं आहे. ज्याची उपासना करण्यास सांगितलेले असते त्याप्रमाणे उपास्याचे स्वरूप असलेच पाहिजे असा नियम नाही. आपल्याला पाठीमागल्या तरंगामध्ये पण झालेला आहे, की तुमचा शालिग्रामाची विष्णू म्हणून पूजा करावी. असं जे सांगितलेलं आहे तशाच पद्धती एका वस्तू स्वरूपाचा त्याग करून त्या ठिकाणी अन्य वस्तू स्वरूपाची उपासना सांगितलेली असते. हा विषय मागे 5व्या तरंगामध्ये होऊन गेलेला आहे. शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाने किंवा शिवरूपाने उपासना सांगितलेली आहे. त्या ठिकाणी शंखचक्रादी सही चतुर्भुज मूर्ती शालिग्रामाची नाही किंवा गंगाभूषित जटाजूट डमरू चर्म सहित कपालेश्वराची मूर्ती नर्मदेश्वराची नाही. दोन्हीही शिलारूपच आहेत. तरी पण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे शिलारूपाची दृष्टी टाकून देऊन त्या शिलेचे ठिकाणी कर्माने विष्णुरूपाने शिवरूपाची उपासना करतात. म्हणून उपास्य स्वरूपाच्या अधीन उपासना नाही. आता जसं रूप आहे तसा देव आहे का? शालिग्राम म्हणजे विष्णू आहे का? आणि ती नर्मदेश्वरातली मूर्ती म्हणजे ते महादेव आहे का? पण त्याला तुम्ही महादेव म्हणा आणि याला विष्णू म्हणा. आता आपल्याला जर काही कळतच नाही, तर मग म्हणा याला महादेव आणि म्हणा याला विष्णू असं समजून शास्त्रानं सांगितली करा पूजा. म्हणजे काय होईल आपली कर्म उपासना होईल आणि कर्म उपासना झाल्यावर अंतःकरण शुद्धी होईल. मग आपल्याकडे आत्मनात्म विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे तुमच्याकडे अधिकाराची लक्षणं येतील आणि मग ती अधिकाराची लक्षणं आल्यावर मग मग तुम्हाला जे अनुग्रह मिळालेला आहे त्याच्यानंतर मग आपल्याला असंभावना प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना होतील. जर होत नसतील तर तुम्ही मुक्तच आहेत आणि जर झाल्या तर मग श्रवण, मनन, निध्यासन करून त्या तुम्ही त्या आपल्या असंभावना, विपरीत भावना घालविल्या पाहिजेत. तर या विधी-आज्ञेच्या अधीन उपासना आहे. अशा तऱ्हेने शास्त्र उपासना करावयास सांगेल त्या रीतीनेच उपासना करावी लागते. ज्याप्रमाणे छांदोग्य उपनिषदामध्ये पंचाग्नी विद्या प्रकरणामध्ये स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष आणि स्त्री या 5 पदार्थांची आग्नेय स्वरूपाने उपासना सांगून बघा हे स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष आणि स्त्री या 5 पदार्थांची अग्निस्वरूपाने उपासना सांगून श्रद्धा, सोम, वरष्टी, अन्न, वीर्य या 5 पदार्थांची पंचाग्नीच्या आहुतीरूप उपासना सांगितलेल्या आहेत. त्या ठिकाणी स्वर्गादी अग्नी नाहीत व श्रद्धा, सोमादी आहुती नाहीत, तरी पण वेदाने स्वर्गादी अग्निरूप मानून श्रद्धादी आहुतीच्या भावनेने उपासना करतात. अशाच रीतीने ओम या अक्षराची ब्रह्मरूपाने उपासना सांगितलेली आहे. आता ब्रह्मस्वरूप हे कोणाच्याही कक्षेतलं नाही, ते म्हणण्याच्या कक्षेतलं नाही, बोलण्याच्या कक्षेतलं नाही, सांगण्याच्या कक्षेतलं नाही. ते त्याच्या महिमेमध्ये आहे. पण त्याची उपासना कशी करायची? तर ओंकारानं उपासना करा असं शास्त्र सांगतं. त्या ठिकाणी ओम हे अक्षर ब्रह्मरूप नसतानाही ब्रह्मरूपाने उपासना संभवते. मग त्याला तुम्ही कशानं हाक मारणार त्याला? म्हणून ते परमात्म्याचं नाव ठेवलेलं आहे. उपासनेमध्ये वस्तूच्या अभेदाची आवश्यकता नसते. उपासण्यामध्ये वस्तूच्या अभेदाची आवश्यकता नसते. भिन्न वस्तूची भिन्न रूपाने उपासना संभवते.
आणि तसे पाहिले तर ब्रह्माचे वाचक जे ओम अक्षर त्याचाच फक्त आपले वाच्य जे ब्रह्म त्याच्याशी अभेद संभवेल. कारण ब्रह्म व्यापक आहे. पण घटादी इतर पदाचा आपापल्या जडरूप अर्थाशी अभेद घडणार नाही. कारण सर्व नामरूपे ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत. सर्वच नाम आणि रूप काय असतं? कल्पित असतं आणि अस्ति भाती प्रिय रूपानं परमात्मा सर्व व्यापक आहे. त्या सर्वांचे अधिष्ठान ब्रह्म आहे. ओम हे अक्षर ब्रह्माचे नाम आहे. आता परमात्मा हा व्यापक आहे आणि ओम नाम हे असणारं त्या भगवंताला ठेवलेलं नाव आहे. तर ओम हे अक्षर ब्रह्माचे नाम आहे म्हणून ते ब्रह्माचे ठिकाणी कल्पित आहे. आता बघा त्या परमात्म्याच्या स्वरूपावर हे नाम कसं आहे? कल्पित आहे आणि कल्पित नामानंच आपण त्यांना हाका मारतो. तर कल्पित वस्तू अधिष्ठान रूपच असते मग. आता आपल्याला माहिती आहे, की कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. म्हणून ओम हे अक्षर ब्रह्म आहे. आता कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असेल तर ब्रह्म शिल्लक राहतं. पण तशी स्थिती घटादिपदाची नाही. कारण घटादिपदाच्या अधिष्ठान जड पदार्थ नाहीत. कारण जड जडाला अधिष्ठान होत नसतं. पद व अर्थ या दोघांचे अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून फक्त ब्रह्माशी सर्वांचा अभेद आहे. मग घटपटादी असोत का भगवंताचं नाम असो, तर ते परब्रह्म स्वरूपच आहे. घटादी पदाचा आपल्या जडरूप अर्थाशी कोणत्याही रीतीने अभेद घडणे शक्य नाही. घटादी पदाचा आपल्या जडरूप अर्थाशी कोणत्याही रीतीने अभेद घडणे शक्य नाही म्हणून भट्टाने मानलेल्या वाच्यवाचकांचा अभेद असंगत आहे. वाच्यवाचकांचा भेद मानल्यामुळे ज्याप्रमाणे घटपदाहून अत्यंत भिन्न वस्त्ररूप अर्थाची प्रतीती होत नाही, तशी घटपदाहून अत्यंत भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होणार नाही. घट या पदाहून वाच्य जी घट तो भिन्न मानला तर घट पदाहून भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होते. तशी अत्यंत भिन्न वस्त्राची ही घटपदाने प्रतीती आली पाहिजे. म्हणजे हे म्हणतात की एकाचं नाव घेतलं की दुसराच वस्तू कळायला पाहिजे. आता तसं कसं होईल? कारण प्रत्येक घट असो, पट असो त्याला वेगवेगळी नावं आहेत आणि वेगवेगळी नावं घेऊन त्या वेगवेगळ्या जर असं नसतं तर व्यवहारच झाला नसता मग. आपल्याला व्यवहारही करता येणार नाही. हा दोष सांगितला होता, पण हा दोष पदाच्या ठिकाणी सामर्थ्य मानणारे सिद्धांती, इच्छारूप शक्ती मानणारे न्यायिक यांच्या मतावर येणार नाही. कारण घटपदाचे वाच्य कलश आणि अवाच्य वस्त्रादी हे दोन्ही घटपदाहून भिन्न असले तरी घटपदामध्ये फक्त कलशरूप अर्थाचेच ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. म्हणजे ज्याचं नाव घेतलं त्याचीच ओळख होत असते. अन्याचे ज्ञान करून देण्याची शक्ती नाही म्हणून अन्यार्थाची प्रतीती होत नाही. अशा रीतीने या पदात ज्या पदार्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती, ह्याच्यामध्ये ज्ञान करून देण्याची जी शक्ती असते, त्या पदाने त्याच पदार्थाची प्रतीती येते. ज्या पदार्थाचं नाव घेतलं तोच पदार्थाची आपल्याला प्रतीती येत असते. इतर पदार्थाची प्रतीती होत नाही म्हणून वाच्यवाचकांचा भेद मानण्यामध्ये दोष नाही. वाच्य आणि वाचकामध्ये भेद असतो. कारण नाव वेगळं असतं, रूप वेगळं असतं. पण नाव ठेवून आपण व्यवहारासाठी नाव ठेवलेलं आहे, पण ते नाव कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते, हे आपल्याला माहीत आहे. शिवाय त्यांचा भेदसहित अभेदरूप तात्म्य संबंधही घडत नाही. कारण भेद व अभेद हे परस्पर विरोधी आहेत. त्याचप्रमाणे उपादानकरणाचा कार्याचा भेदसहित अभेद नाही, केवळ भेदच आहे. केवळ भेदाविषयी जो दोष भट्टाने सांगितलाय, तो दोष न्यायिक व शक्ती मानणारे सिद्धांत यांच्या मतावर येत नाही. कार्यकारणाच्या भेदाबद्दल भट असा दोष देतात, की जर मातीहून अत्यंत भिन्न घटाची उत्पत्ती होते, तर त्याच मातीपासून अत्यंत भिन्न तेलाची उत्पत्ती का होऊ नये? पण हा दोष न्यायिकाच्या मतावर येत नाही. कारण ते सर्व वस्तूच्या उत्पत्तीस परागभाव कारण मानतात. घटाच्या उत्पत्तीचे दंड, चक्र, कुलाल कारण आहेत. तसेच घटाचा परागभावही घटास कारण आहे. अशा रीतीने सर्वांचा परागभाव सर्व पदार्थांच्या उत्पत्तीस कारण आहे. तो घटाचा परागभाव घटाचे उपादान कारण जी माती तिच्यामध्ये राहतो. परागभाव म्हणजे पूर्वी असणे. तसं असल्याशिवाय म्हणले हे पुन्हा बनतच नाही. तर तेलाचा परागभाव तिळामध्ये राहतो. त्याप्रमाणे सर्वांचा परागभाव आपापल्या उपादान कारणात राहतो. ज्या पदार्थाच्या ठिकाणी ज्याचा परागभाव असेल त्या पदार्थापासून त्याची उत्पत्ती होते, इतरांची होत नाही. आपापल्या उपादान कारणापासूनच त्याची उत्पत्ती होईल. उपादान कारण हे घटपटादिकामध्ये वेगवेगळं असतं.
म्हणून कार्यकारणाचा अत्यंत भेद मानला तरी नैकाच्या मतावर दोष येत नाही. त्याचप्रमाणे सामर्थ्यरूप शक्ती मानणाऱ्याच्या मतावरही दोष येत नाही. कारण मातीमध्ये घट उत्पन्न होण्याची सामर्थ्यरूप शक्ती आहे. तेल उत्पन्न होण्याची शक्ती नाही. तिळामध्ये तेल उत्पन्न होण्याचे सामर्थ्य आहे, घट उत्पन्न होण्याचे नाही. म्हणून मातीपासून घटाची उत्पत्ती होते, तेलाची नाही. तशीच तिळापासून तेलाची उत्पत्ती, घटाची नाही. अशा रीतीने उपादान कारणाचा व कार्याचा अत्यंत भेद मानूनही काही दोष येत नाही. म्हणजे वेगवेगळं असं मानलं तरी काही दोष येत नाही. कारण कशाला दोष येईल? कारण पदार्थ वेगवेगळे आणि पदार्थाचे नावं सुद्धा वेगवेगळे असतात. एकाचं नाव घेतलं म्हणजे दुसऱ्याची प्राप्ती होत नाही, दुसऱ्याचं नाव घेतलं म्हणजे पहिल्याची प्राप्ती होत नाही. उलट भट्टाने मानलेला भेदाभेदच असंगत आहे. भेदाभेद मानण्याविषयी भट्टाने दिलेले दोन्ही दोष भट्टमतावरच येतात. कारण त्यांनीच भेदसहित अभेदाचा अंगीकार केलेला आहे. कार्यकारणाचा भेद आहे म्हणून भेद पक्षास दिलेला दोष आणि अभेद आहे म्हणून अभेद पक्षास दिलेला दोष, हे दोन्ही दोष त्यांच्या मतावरच येतात. ज्याप्रमाणे चोरी करणाऱ्याला आणि चोरीचा दोष, जुगार खेळणाऱ्याला जुगार खेळण्याचा दोष आणि एखाद्याने दोन्हीही केले तर त्याला दोन्ही दोष लागतात. त्याप्रमाणे भेदाभेद मानला तर त्या भेदाभेद पक्षाच्या दोन्ही दोष भक्तांचे मतावरच येतात व शक्ती मानणाऱ्याच्या मतामध्ये केवळ भेदाचा अंगीकार आहे. म्हणून दोष नाही. जशी गुणीच्या ठिकाणी गुण धारण करण्याची शक्ती आहे, आणण्याची नाही. त्याचप्रमाणे जाती व्यक्तीचा, क्रियेचा व कर्त्याचा केवळ भेदच आहे. तथापि व्यक्तीच्या ठिकाणी जाती धारण करण्याची, क्रियावानाच्या ठिकाणी क्रिया धारण करण्याची शक्ती आहे. अन्य धारण करण्याची शक्ती नाही. म्हणून उपादान कारणाचा आणि कार्याचा त्याचप्रमाणे गुणगुणीचा भेदाभेद रूप तादात्म्य संबंध मानणे चुकीचे आहे. वेदांत मतामध्ये कार्य, कारण, गुण, गुणी, जाती, व्यक्ती, क्रिया, क्रियावान यांचा अत्यंत भेद मानलेला नाही. तादात्म्य संबंधच मानलेला आहे. तर ध्यानात घ्यायचं, अत्यंत भेद मानणं वेगळं आणि तादात्म्य संबंध मानणं वेगळं. आता आपल्याला हे शब्द अवघड वाटतात. काय म्हणले महाराज, आजचा पाठ काय आम्हाला कळाना. जरा अवघडच वाटायला लागला. तर आपण काय करायचं, व्यासांचं मत घ्यायचं आणि आपल्याला जर कधी शंका पडल्या तर हे काढून बघायचं. कशाला काय म्हणतात ते. तर भेदाभेदाहून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध मानलेला आहे. भेदाभेदाहून विलक्षण मानल्यामुळे अनिर्वचनीय तादात्म्य संबंधावर कोणताच दोष येत नाही. अनिर्वचनीयता जर आतापर्यंत मानली असती ह्यांनी तर असे जे दोष आहेत ते कोणावर आलेच नसते. कारण अनिर्वचनीय पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. मग आता कल्पित पदार्थ अधिष्ठान रूप असतो म्हणल्यावर कल्पिताबद्दल काय बोलायचं? पण आम्हाला कळतच नाही म्हणून कल्पिताबद्दल हे अशा प्रकारचं सांगावं लागतं आणि मग ते अवघड वाटतं. तर म्हणून वाच्यवाचकांचा भेदाभेद रूप तादात्म्य संबंधच पदाची शक्ती आहे, हे भट्टांचे मत अयुक्त आहे. पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करून देण्याची जे सामर्थ्य तीच पदाच्या ठिकाणी शक्ती आहे. याप्रमाणे पदाच्या ठिकाणच्या शक्तीने ज्या पदार्थाचे ज्ञान होते, त्याला शक्य असं म्हणतात. वाक्यातील पदाच्या श्रवणाबरोबर पदाच्या शक्यर्थाचे ज्ञान प्रथम होते. त्या अर्थज्ञानावरून वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय होतो. त्या निश्चयालाच शब्दबोध असे म्हणतात. तो झालेला शब्दबोध व्यवहाराशी जमत नसेल तर लक्षणा करावी लागते. आता हे लक्षणा कशी करावी लागते ते बघा. पदाच्या शक्यार्थाचे ज्ञान असेल तरच लक्षणा करता येते. म्हणून लक्षणेचे प्रकार समजून देण्याच्या पूर्वी पदाच्या शक्तीचे वर्णन ग्रंथकाराने केलेले आहे. पदाच्या शक्तीने ज्याचे ज्ञान होते त्याला शक्यार्थ असं म्हणतात व शक्यार्थाशी संबंध हेच लक्षणेचे स्वरूप आहे. पदाच्या ठिकाणी ज्या अर्थज्ञानाची शक्ती असते त्या पदार्थाला शक्यार्थ किंवा वाच्यार्थ म्हणतात. जशी अग्नी या पदाच्या ठिकाणी अंगाररूप अर्थज्ञान करून देण्याची शक्ती आहे. म्हणून आग्नेय पदाचा अंगार हा शक्यार्थ, आग्नेय पदाचा अंगार हा शक्यार्थ म्हणजे वाच्यार्थही आहे व अग्नी हे पद त्यांचे वाचकही आहे. तर हे असं ध्यानात घ्या. हे लक्षणासाठीच एवढं त्यांनी सांगितलं. लक्षणेचे प्रकारामध्ये आपल्याला ही जह लक्षणं सांगितली, अजह लक्षणं सांगितली आणि जहत लक्षणं सांगितली. तर हे पाठाच्या सुरुवातीला हेच पॉइंट होता आणि आता शेवटला सुद्धा हाच पॉइंट आलेला आहे. तर मग आता त्यांनी काय केलंय, की याच्यामध्ये ज्या लक्षणेमध्ये पदाच्या वाच्यार्थाचा सर्व त्याग करून वाच्यार्थाच्या संबंधीचे ग्रहण करावे लागते त्याला जह लक्षण असं म्हणतात. गाईचा गोठा गंगेत आहे तेच त्यांनी इथं उदाहरण दिलेलं आहे. पंचीकरणामध्ये बी हेच उदाहरण आहे.
तर ज्याप्रमाणे गंगेवर गौळवाडा आहे या वाक्यामध्ये गंगापदाचा वाच्यार्थ गंगेचा प्रवाह आहे. पण वाच्यार्थावर म्हणजे गंगेच्या प्रवाहावर गौळवाडा असणे संभवनीय नाही. म्हणून गंगेचा प्रवाह हा वाच्यार्थाचा सर्व त्याग करून बघा गंगेमध्ये गाईचा गोठा आहे जे म्हणलं तसं किंवा गौळवाडा आहे असं म्हणलं, तर असं होत नसतं. पाण्यामध्ये नसतो, कुठेतरी कडेवर असतो, असाच याचा अर्थ घ्यावा लागतो. प्रवाहासंबंधी जे तीर त्या तीराच्या ठिकाणी जी लक्षणं झाली ती जह लक्षणा समजावी. यामध्ये गंगापदाच्या शक्तिवर्तीने गंगेच्या प्रवाहाचे ज्ञान झाले, पण वाच्यार्थ ग्रहणाने वक्तेच्या तात्पर्याचा निश्चय होत नाही. म्हणून वाच्यार्थ जो प्रवाह त्याच्या संबंधी असणारे जे तीर, आता हे वाच्यार्थ जे घेतलेला आहे त्याच्या कुठेतरी नदीच्या काठावर, तीरावर हा गाईचा गोठा, गवळवाडा असला पाहिजे. असा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून तर म्हणले वाच्यार्थ जो प्रवाह त्याच्या संबंधी असणारे जे तीर त्याच्या गंगापदाच्या लक्षणावरतीने ज्ञान होते. यामध्ये वाच्यार्थाचा सर्व त्याग आहे. वाच्यार्थांचा सर्व त्याग आहे म्हणून या लक्षणेला जह लक्षणा म्हणावी. वाच्यार्थेचा पूर्ण त्याग होतो आणि इथं लक्षार्थ दुसराच घ्यावा लागतो, की आता नदीच्या काठावर शब्दच उच्चारला नाही तर आपण काठावर कसे बघणार? तसेच व्यवहारामध्ये अत्यंत असणारे हे असे शब्द आहेत, की म्हणायचं असतं एक आणि असतो अर्थ वेगळाच. आता अंगामध्ये कपडे घाला, का अंगावर कपडे घाला, का पायात बूट घाला, का बुटात पाय घाला. आता हे जसं आपल्याला कळतं व्यवहारामध्ये, अंगावर कपडे घाला म्हणलं तर आपण अंगावरच घालतो का अंगात कपडे घालतो? असा अर्थ नसतो, तसा अर्थ ध्यानात घ्यावा लागतो. मग आता इथं सुद्धा काय आहे, गाईचा गोठा गंगेत आहे. आपण काय म्हणतो, गाईचा गोठा गंगेत कुठं असतो का? आणि असं उदाहरण ह्यांनी कशासाठी घेतलं? अहो, तुम्ही रोज तर तसंच बोलता, आहे की नाही? जसं की आता आपण हे उदाहरण घेतलेलं आहे, अंगात कपडे घाला म्हणजे आपण अंगात कपडे घालत नाही, अंगावर कपडे घालतो. पायात बूट घाला म्हणजे पायात बूट घालत नाही, बुटात पाय घालतो. मग हे जसं आपल्याला सर्वसामान्य किंवा आता कुणी-कुणी म्हणतं आमच्याकडे आल्याच्या नंतर, "आम्हाला डोकं दुखायची गोळी द्या." आता डोकं दुखायची गोळी दिल्यावर ते पुन्हा येतील का मेडिकलला गोळी घ्यायला? आम्हाला म्हणले संडासची गोळी द्या. म्हणजे आता ह्यांना संडास लागायची गोळी दिल्यावर येतील का पुन्हा परत माघारी? तर मग आता कुणी बी असंच म्हणतंय, डोकं दुखायची गोळी द्या, पाय दुखायची गोळी द्या. आता ह्याचा अर्थ काय असतो हे मेडिकलवाल्यांना समजून घ्यावा लागतो. मग हे तसेच अर्थ आहेत सगळे. मग आता आपल्याला व्यावहारिक अर्थ जसे कळतात तसे पारमार्थिक अर्थ सुद्धा कळणं गरजेचं आहे. याच्यावरून जह लक्षणा तुम्हाला चांगली कळली. आता अजह लक्षणा. आता ह्या अजह लक्षणामध्ये काय सांगितलंय? तांबडा धावतो. आता तांबडा धावतो म्हणजे काय? रंग धावत असतो का तांबडा? किंवा एखादं त्याच्यामध्ये ग्रहण करावं लागतं. कुत्रा असेल का बैल असेल, एखादी गाय असेल, ती काय करते? पळते आहे. तर आपल्याला इथं नसल्यालाच ग्रहण करावं लागतं. तर हे ध्यानात घ्या. मग तिथं ते घोडं नसताना, कुत्रं नसताना तिथं आपल्याला घ्यावं लागतं. कारण तांबडा रंग धावतच नसतो. का दुकानातून लोकं म्हणले का तांबडा रंगच पळायला लागला म्हणले, "त्या बघा, त्या बघा ते दिसायला लागलं. तुम्हाला दिसतोय का?" म्हणले, "तांबडा पळतो." आता तांबडा रंग आपल्याला हा तांबडा असेल किंवा काय कलर जे बी असतील ते. दुकानातून कलर निघाले आणि पळायला लागले असं कधी घड्याला दिसलं का? म्हणून तांबडा धावतो तर मग एखादा तांबड्या रंगाचा बैल धावतो, तांबड्या रंगाचं कुत्रं धावतं वगैरे असा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून हे असणारे दोन्ही बी जहत लक्षणा आणि अजहत लक्षणा हे दोन्ही लक्षणा आपल्या महावाक्याला जुळत नाहीत मायबापाहो. या अर्थ आपल्याला इथं आपल्या महावाक्याशी जुळत नाहीत. तर महावाक्यामध्ये मग जहद, जहत लक्षणा म्हणजे भागत्याग लक्षणा घ्यावी लागते. ती बघा आता इथं, ज्यावेळी पदाच्या वाच्यार्थातील काही भागाचे ग्रहण करून काही भागाचा त्याग केला जातो, त्याला ती लक्षणा केली जाते. तिला जहद, जहत किंवा भागत्याग लक्षणा असे म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला काय खायचंय आपल्याला? बोरं खायचे. बोरं खायचे म्हणल्यानंतर बघा, बोरं खायचे म्हणजे आठवडीसकट खाल्ले तर दात पडतेन बरं का. म्हणजे वरला आपल्याला बोराच्या वरचं खायचं आणि बोराच्या आठवड्या काढून टाकायच्या. नाही म्हणले महाराज हे असले सांगायची काही गरज नाही. कारण आम्हाला लय माहिती म्हणले हे कसं खायचं ते. बरं ते झालं तर. केळी खायच्या तर मग कशा खायच्या? वरले टरपले काढून टाकायचे आणि केळी आतल्या खायच्या. आपल्याला शेंगा खायच्या असतील तर शेंगाचे टरफले काढायचे आणि आतल्या त्या शेंगा खायच्या. पण मी म्हणतो पेढा कसा खातात तुम्ही? वरलं काढून आतलं खाता का आतलं काढून का वरलं खाता? पेढा कसा खाता? आता हे जसं ध्यानात घ्या.
ह्या सगळ्या जसे आपल्याला दृष्टांत आहेत, तर आपल्याला काय आहे तर जहद, जहत किंवा भागत्याग लक्षणं असे ही आपल्याला कळून उदाहरणार्थ तो हा पुरुष आहे या वाक्यामध्ये मागे भूतकाळामध्ये व इतर देशामध्ये पाहिलेला जो त्याला तो असे म्हणतात. तर तो शब्द परमात्मा स्वरूपाला आपण वापरतो की नाही? तर तो म्हणजे सत शब्द आहे की नाही? तो असणार भूतकाळामध्ये व भविष्यकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये असतो की नाही? तर हे असणारं सत शब्दामध्ये तर भागत्याग लक्षणा करून तो हा पुरुष आहे म्हणजे पूर्वी पाहिलेला तो, त्यावेळेस पाहिलेलाच हाच पुरुष दिसत आहे. तर तो हा पुरुष आहे वाक्यामध्ये मागे भूतकाळामध्ये इतर देशामध्ये पाहिला जातो त्याला तो असे म्हणतात. वर्तमानकाली समोरच्या देशात असलेला त्याला हा असे म्हणतात. तो, हा बघा तो म्हणजे भूतकाळातला आणि हा म्हणजे आत्ताचा. तो हा विठ्ठल बरवा. तो पूर्वीचा अनादी कालाचा परमात्मा, भगवान परमात्मा तो आणि हा आपल्यामधला आत्मा. तर तो परमात्मा हा म्हणजे तो हा पुरुष आहे किंवा तो मी आहे. तर हे ध्यानात घ्या. असा तो हा या पदाचा वाच्यार्थ आहे. अशा पदाच्या वाच्यार्थाचे ग्रहण करून वाक्यार्थ असा होता की भूतकाळामध्ये व अन्य देशामध्ये असलेला तो व वर्तमान काळामध्ये समोरच्या देशात असलेला हा असे म्हणतात. पण तो हा वाक्यार्थ संभवत नाही. कारण पूर्वीचा भूतकाळ व तो देश आणि हा म्हणजे वर्तमान काळ आणि समोरचा देश यांचा विरोध आहे. म्हणून दोन्ही पदाच्या ठिकाणी वर्णन केलेले देश आणि काल हा त्याच्यातील वाच्य भाग टाकून देऊन आता हे वाच्य भाग कसा टाकून द्यायचा? आता म्हणले किळे हातात दिली की वरले टरपले काढून की लगेच फेकले बाजूला. बोरं दिले की आठवड्या काढून फेकल्याच बाजूला. हे जसं आपल्याला करता येतं तसं इथं आपल्याला कळालं पाहिजे वाच्यार्थाचा कसा त्याग करायचा आणि लक्ष्यार्थ कसा घ्यायचा किंवा भागत्याग लक्षणा कशी करायची ते आपल्याला कळालं पाहिजे. तर त्या वाच्यार्थापैकी पुरुष मात्र एक आहे अशा तऱ्हेचा अर्थ घ्यावा. तर या लक्षणेमध्ये वाच्यार्थाचा काही भाग घेऊन काही भागाचा त्याग केलेला असल्यामुळे या लक्षणेला भागत्याग लक्षणा असे म्हणतात. मग असणारं अशी ध्यानात घ्यायचं भागत्याग लक्षणा करून. तर आपल्याला हे ध्यानात आलं पाहिजे. आता आपण याच्यापुढं तत्वम पदार्थांच्या वाच्यार्थाचे वर्णन हे आपण पाठ आता पुढच्या पाठामध्ये घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोसावे. मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी